माझं पण आता ना लई झालं, बाद झालं. माझ्या आयुष्याचं पार वाटोळ करून ठेवले. चला. अगं पण ऐक तरी. तुम्ही काय नाही ऐकायचं मला तुमचं. आई तुझं नेहमीच आहे बरं का. तुझं ऐकलं नाही की मग तू असं तमाशा करते. पण यावेळी मी तुझ्या अशा तमाशाला भुलणार नाही. तू काय पण केलं ना तरी मी लगीन करायला तयार होणार नाही. हॅलो. हां, काल जे मी डिटेल्स मागितले होते ते मेल अजून मला आलेलं नाही आहे. मला पटकन मेल करा. ओके, थँक्यू. बरं ऐका, आपला एक खूप मोठा मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आपल्याला आता मार्केटमधून पैसे मिळत आहेत. आपण लक्ष्मी फायनान्स या कंपनीकडनं लोन घेतोय. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. आय मीन आय कॅन्ट बिलीव्ह की लक्ष्मी फायनान्स आपल्याला लोन देत आहे. आय टेल यू, मार्केटमध्ये मला माहिती आहे लक्ष्मी फायनान्स इतक्या इझिली कुठल्याच कंपनीला लोन देत नाही. आणि हे तुम्ही करून दाखवलं सर. खरंच म्हणजे डेडिकेशन, जिद्द, स्पिरिट. एखादी गोष्ट जर का मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी काय करावं, किती कष्ट घ्यावे, आणि हे जर का कोणाला शिकायचं असेल ना तर ते त्यांनी तुमच्याकडून शिकावं. आय टेल यू, आता आपल्या कंपनीला नंबर 1 पोझिशनला न्यायला कोणी थांबवू शकत नाही. मला ना असं इतकं प्राऊड फील होत आहे, कारण एकतर तुम्ही हार नाही मानलीत, आबांची अट मान्य केलीत, वस्तीमध्ये 1 दिवस राहिलात आणि एका दिवसात स्वतःच्या जीवावर बळावर हे लोन तुम्ही घेतलं. इट्स अ बिग अचिव्हमेंट. सॉरी सर. सर मी आता लक्ष्मी फायनान्सची फाईल तपासली. सर त्यांचा इंटरेस्ट रेट जरा जास्त नाही वाटत का? हो आहेत ना. मग काय सर. सर मग ती मोठी रिस्क नाही होणार? केटी, आपण बिझनेस करतोय. बिझनेस करताना रिस्क घ्यावीच लागते. आणि आत्ता जर आपण इंटरेस्ट रेटला घाबरलो तर उद्याच आपल्याला आपली कंपनी बंद करावी लागेल. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कामावर फोकस करा. बाकी फंड्स कसे मॅनेज करायचे ते मी बघेन. सर पण आबांना वाईट वाटेल. मला जेव्हा वस्तीत पाठवलं त्यांनी तेव्हा मला काय वाटेल याचा विचार त्यांनी केला होता का? नाही ना. मग मी आत्ता त्यांचा विचार का करू? सर तरी मला वाटतं आबांनी एकदा या लोनचे डिटेल्स बघितले तर. केटी, मी तुम्हाला एकदा सांगितलंय, तुम्ही फक्त तुमचं काम करा. मला माझं काम शिकवायचा प्रयत्नही करू नका. कळलं? तुम्ही पाय वडू नका त्याला. हो, अगं आई, काय मागितलं होतं एवढं तिला मी? अगं आई, तिच्याच्यानं एवढं बी महिना झालंय बाई. करू द्या, करायची ना तिला तिची मनमानी करू द्या. नाही ना ऐकायचं माझं. मग आता मी पण तिचं ऐकणार नाही. आपण आपलं आयुष्य संपवून टाकू. माझं तरी समाधान मिळेल तिचं. ऐक, तुमचं मला घाबरवून झालं ना की घरी या, मी घरीच आहे. दरवेळी अशी काहीतरी नाटकं करायची आणि मग तिला पाहिजे ते करून